हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत. टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. रिअलिटी शो स्टार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा शिव ठाकरे हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. मात्र सध्या तो अडचणीत सापडले आहे. दरम्यान बिग बॉस 16चे स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक या दोघांनाही ईडी कडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. एका हाय प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी या दोघांनाही ईडी कडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर प्रकरणात अली असगर शिराजी याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी शिव ठाकरेला समन्स पाठवण्यात आलेला आहे. एका वृत्तानुसार अली असगर शिराजी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवत होता. ही कंपनी वेगवेगळ्या स्टार्टअप्सना फायनान्स पुरवत होती. या स्टार्टअपमध्ये शिव ठाकरेच्या ठाकरे टी अँड स्नॅक्स या स्नॅक्स रेस्टॉरंटचा आणि अब्दू रोझिकच्या बर्गर या फास्ट फूड स्टार्टअप देखील समावेश आहे. या स्टार्टअपचा देखील समावेश आहे. त्यामुळे या दोघांनाही ईडी कडून आता नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. दरम्यान अली असगर या कंपनीने नार्को फंडिंगच्या माध्यमातून पैसा कमवल्याचा आरोप आहे. हे पैसे त्यांनी हसलर्स हॉस्पिटॅलिटी या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक म्हणून देण्यात आल्याचं समोर आलेला आहे. तसेच त्याने अनेक स्टार्टअप मध्ये ही मोठी गुंतवणूक केल्याचं पाहायला मिळालं. ही बातमी जशी समोर आली तेव्हाच शिव ठाकरे आणि अब्दू या दोघांनी या कंपनी सोबतचे त्यांचे कंत्राट रद्द केले. पण सध्या तरी ईडी कडून या दोघांनाही समन्स बजावण्यात आलेले आहेत. रुडीज पासून सुरू झालेला शिव ठाकरेचा प्रवास बिग बॉस मराठीचा विजेता, बिग बॉस हिंदी, क्रोके खिलाडी आणि आता झलक दिखला जा पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. शिव ठाकरे सध्या झलक दिखला जा या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शिव आणि अब्दू हे बिग बॉस 16च्या पर्वात एकत्र होते. तेव्हा त्यांची मैत्री झाली. त्याचवेळी त्यांची ओळख देखील चांगलीच झाली होती. तसेच शिव हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता देखील आहे. बिग बॉस नंतर या दोघांनीही स्वतःचा असा व्यवसाय सुरू करत रेस्टॉरंट देखील सुरू केलं होतं. तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाइम महाराष्ट्राला.